आज 8 डिसेंबर 2020 भारत बंदचा ऐलान केला आहे। या संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी त्यांचा आवाज प्रखर करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यावर अन्याय करणारे 3 कायदे केले। ते 3 कायदे काय ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊ। जेव्हा कायदा कराचा अध्यादेश केंद्र सरकारने जसा काढला तसाच मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकला होता। मार मोठ्याल्या गोष्टी करायच्या, शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू, अमक करू, ढमक करू आणि त्या मुख्य आणण्याच्या बाजूचे कायदे करत असाल तर मग मात्र आपण विरोध करायला पाहिजे। एक कास्तकाराचं पोट्ट आणि स्वतः कास्तकार म्हणून मी या कायद्याचा निषेध करतो। जसा कायदा झाला तसाच व्हिडिओ टाकलाय 2 महिन्याच्या अगोदर, पाहून घ्या यूट्यूबवर। तेव्हाही हे 3 कायदे समजून सांगितले होते। आता हे कायदे आहे का? ठीक आहे, मार नारा द्याचा, जय जवान जय किसान आणि जय विज्ञान, आणि बसाचं त्या शेतकऱ्याच्या छताडावर जो या ठीक आहे भूमीतून तुमच्यासाठी अन्न कमावते, अन्न उगवते, अन्न पिकवते। अन्न जर नाही पिकवलं त्यानं तर गोटे माती खाची वेळ येईन, हे बी लक्षात ठेव जा। तर कोणते कायदे असे केले केंद्र सरकारनं? केंद्र सरकारनं सगळ्यात पहिले याचा अध्यादेश काढला। ठीक आहे, कलम 213 नुसार, कलम 123 नुसार भारताचे राष्ट्रपती ठीक आहे पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अध्यादेश जारी करू शकते। मग अध्यादेश जारी केला, लक्ष द्या ठेव, अध्यादेश जारी केला का तो कायदा म्हणून लगेच लागू होते, पण त्याला येणाऱ्या अधिवेशनात पारित करून घ्यावे लागते। 20 सप्टेंबरला हे कायदे भारताच्या संसदेत गोंधळात पारित करण्यात आले। बहुमत आहे म्हणून कशाही कायदे पारित करायचे का, मुख्य आणण्याच्या बाजूचे कायदे पारित करायचे का? ठीक आहे, तेच आपण आज पाहणार आहे। आज भारत बंदचा आवाज बुलंद झाला पाहिजे, तो आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि केंद्र सरकारने कायदे मागे घेतले पाहिजे। मीडिया सुद्धा ठीक आहे 50 दिवसापासून पंजाबमध्ये आंदोलन चालू होतं तर त्याची दखलच घेतली गेली नाही। जेव्हा हे आंदोलन दिल्लीकडे आलं आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले तेव्हा कुठं दखल घेतली? केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले 3 कायद्यातला पहिला कायदा आहे आवश्यक वस्तू साठेबाजी कायदा। ठीक आहे, आवश्यक वस्तू साठेबाजी कायदा, मालाची साठेबाजी। आता लक्ष द्या, आपला शेतकऱ्याचा माल आपण उगू, खरेदी करण मोठाले व्यापारी, ठीक आहे, मोठाल्या कंपन्या पेप्सिको, रिलायन्स, ठीक आहे, अदानी याच्या साऱ्या कंपन्या माल विकत घेईन। आता ह्या कायदा जो होता, हे लक्ष द्या, आतापर्यंत कोणत्याही शेतीमालाची साठेबाजी करता येत नव्हती। का करता येत नव्हती? साठेबाजी म्हणजे माल घेऊन गोडाऊनले जमा करून ठेवता येत नव्हता। आता भारतातल्या प्रत्येक व्यापाऱ्याले, प्रत्येक मोठ्याल्या उद्योगपतीले कितीही माल कितीही प्रमाणात घेता येते। 1955 कारण काय होतं का जीवनावश्यक वस्तूचा साठे बाजार नाही झाला पाहिजे म्हणून 1955 भारत सरकारनं कायदा केला होता आवश्यक वस्तू साठेबाजी कायदा। आता तोच कायदा त्याला दुरुस्ती केली, आवश्यक वस्तू साठेबाजी सुधारणा विधेयक 2020 अमेंडमेंट केली। 1955 पासून तर ह्या कायद्याचा प्रवाह 2020 ला आला। तर 1955 च्या कायद्यात कोणत्याही व्यापाऱ्याला जीवनावश्यक वस्तूच्या मालाची साठेबाजी करता येत नव्हती, गोडाऊन मध्ये माल भरता येत नव्हता। तुरीच्या डाळीच्या किमती वाढल्या होत्या तर व्यापाऱ्यावर धाडी टाकल्या आणि ज्याचे गोडाऊन भरून आहे त्याचा माल बाहेर काढला। ठीक आहे, याच्यात ग्राहकाचं नुकसान आहे, पण असं बी होऊ शकते। आता शेतकरी माल जमा ठेवू शकते का? अबे शेतकऱ्याच्या घरी जागा नाही माल ठेवायला, तो का जमा ठेवन? त्याला तर इकडे हातावर राहणे ठीक आहे आणि पानावर खाणे अशी सोय आहे त्याची, तो का साठेबाजी करण बे? आहे का नाही? तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का शेतकऱ्याचा माल घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या गोडाऊनले भरून ठेवायचा। हा तेलाचे पिपे आणले, लाव गोडाऊनले, लाव जमा ठेव, ठीक आहे, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते। यानं मोठाले व्यापारी पैसे आहे गोडाऊनले माल भरून ठेवून, हायच नाही तुरीची डाळ, हायच नाही, ठीक आहे, तुरीची डाळ हायच नाही तेव्हा 80 रुपये किलो होती आणि तुरीची डाळ गोडाऊनले भरून राहील, मार्केटमध्ये तुटवडा निर्माण झाला का मग म्हणन ठीक आहे तुरीचे भाव वाढन 120 रुपये किलो, 130 रुपये किलो, मग म्हणन तुरीची डाळ हाय ठीक आहे, तुरीची डाळ आहे डायरेक्ट 80 ची 130, माल गोडाऊनलेच भरून राहील, घेऊन जा सालेले सुस्ती न करू। 130 किती पाहिजे? ठीक आहे 50 क्विंटल घेऊन जा, सुस्ती करू नको।
माल गोडाऊनला जमा राहीन, पण माल ठीक आहे भरून ठेवन आणि आपल्याला दाखवून का मार्केटमध्ये तुटवडा आहे. ठीक आहे कारण सरकारले याच्यानंतर कोणत्याच गोडाऊनवर धाडी टाकता येणार नाही. समजलं का. पहिला कायदा पहा. ठीक आहे इसेन्शियल कमोडिटी ठीक आहे अमेंडमेंट्स ऍक्ट सुधारणा विधेयक आहे. ठीक आहे 1955च्या नियमानुसार कायद्यानुसार ठीक आहे कोणत्याही व्यापाऱ्याला जीवनावश्यक वस्तूचा साठे बाजार म्हणजे माल गोडाऊनले जमा करून ठेवता येत नव्हता. रोटेशन मध्ये चालू द्या लागत होता. एकदम त्यानं ठीक आहे 5-7 हजार क्विंटल माल 10,000 क्विंटल माल गोडाऊनले भरून ठेवता येत नव्हता. ठीक आहे जो रेग्युलर आहे 200-300 क्विंटल तो विक मोकळा होय दुसरा पुन्हा आण अशी सोय होती. आज ठीक आहे हा कायदा केला. या कायद्यानुसार साठेबाजी करता येते. फक्त दोनच कारणास्तव साठेबाजी करता येत नाही. एक म्हणजे युद्धजन्य परिस्थिती आणि एक म्हणजे ठीक आहे भारतावर आलेली कोणतीही आपदा. एक लक्ष द्यावे साठे बाजार दोन परिस्थितीत करता येणार नाही. युद्ध असलं तेव्हा साठे बाजार करता येणार नाही आणि त्याच्यानंतर ठीक आहे नैसर्गिक आपदा आली किंवा भारतावर अजून कोणती आपदा आली या परिस्थितीत साठे बाजार करता येणार नाही. आता या परिस्थितीत तर ठेवाच लागेल भाऊ आहे का नाही. तर आता लक्ष ठेवा ह्या जो साठे बाजार आहे मोठ्याल्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहे त्याच्यानंतर भारतातल्या मोठ्याल्या कंपन्या ह्या मोठ्याले गोडाऊन बांधणार आहे. ठीक आहे आणि या गोडाऊनमध्ये आपला माल खरेदी करण तुरी खरेदी करण त्याची दाय बनवण ठीक आहे मार्केटले ठीक आहे टाकणार नाही जमा करून ठेवत मार्केटले तुटवडा निर्माण झाला मग तवा बाहेर देशातून नाही बोलन सरकारले माहित राहील हा काढणं बाहेर झाला नाही 120 ठीक आहे तर रपकन माल असा बाहेर काढण. समजलं का. तर हे त्याचे घर भरासाठी आहे आणि आता व्यापारी तसेच करते ना. व्यापारी का करते बरेचसे व्यापारी साठेबाजी करत होते. ठीक आहे तर हे साठेबाजी आता मोठाले जे उद्योजक लोक आहे त्याले आता खुली छूट दिली का तुम्ही कोणताही माल जीवनावश्यक वस्तूचा माल साठेबाजारी करू शकता तुमच्या गोडाऊनले जमा करू शकता. आता तुमच्यावर सरकार धाड टाकणार नाही. चांगली गोष्ट आहे. मस्त चालू द्या. ठीक आहे आवश्यक वस्तू आणि याच्यात नुकसान सर्वसामान्य लोकांचं होईल. कोणाचं होईल सर्वसामान्य. शेतकऱ्याच्या घरी कुठं गोडाऊन आहे बे. ठीक आहे का ठीक आहे 2,000 क्विंटल खरेदी करून ठेवायची अवकात तरी आहे का त्याची बिचाऱ्याची. तो नाही करू शकत. ज्याच्यापाशी पैसा आहे तो माल त्याच्या दाल मिलच्या कंपन्या राहील त्याच्या कापूस कॉटनच्या कंपन्या राहील तो माल गोडाऊनलेच भरून ठेवन. ठीक आहे तेलाचे पिपे भरून ठेवन आणि आपल्याला मार्केटमध्ये तुटवडा दाखवून तांदूळ खरेदी करण प्रोसेस करून गोडाऊनले लावून ठेवून तांदूळच नाही म्हणून एचएमटी आणि मग ठीक आहे भाव वाढले एचएमटीचा तांदूळ ठीक आहे 30 रुपयावरून तो 50-55 वर गेला का वीक लेखाले मार्केटमध्ये सुस्तीच करू नको. बमार लबालब पैसे छापण याच्यात नुकसान सर्वसामान्य लोकांचं आहे. हे लोकांना समजून नाही राहिलं. ठीक आहे काही तर पुरे भक्त आहे. ठीक आहे त्या भक्ताईले कंदबी समजत नाही शेती आयुष्यात केली नाही आहे का नाही. मग आता लक्ष द्या. ठीक आहे आता हे पहिला कायदा होता जीवनावश्यक वस्तू साठेबाजी कायदा. ठीक आहे युद्धजन्य परिस्थितीत नैसर्गिक आपदात ठीक आहे साठेबाजी करता येणार नाही. बाकी सर्व रेग्युलर बाबतीत साठेबाजी. पहिले तर कधीच साठेबाजी करता येत नव्हती. माल गोडाऊनले भरून ठेवता येत नव्हता जीवनावश्यक वस्तूचा. ठीक आहे मग त्याच्यानंतर लक्ष द्यावे. ठीक आहे आता त्याच्यानंतर ठीक आहे दुसरा कायदा कोणता. ह्या पहिला कायदा झाला मग दुसरा कायदा समजून सांगतो. लक्ष द्या. ठीक आहे सोपे भाषेत काही खूप कठीण नाही आहे. कायदा समजून घ्या आणि कायदा समजल्यावर मग तुम्ही सद्सद विवेक बुद्धीने विचार करा का हे केलेली दुरुस्ती कशी आहे. मग आता त्याच्यानंतर दुसरा कायदा. ठीक आहे दुसरा कायदा पाहावे. दुसरा कायदा का म्हणते शेतकरी पहा नावच आहे शेतकरी. कायद्याला नाव घेऊ मोठे चांगले दिले शेतकरी हक्क व सुरक्षा. वा रे वा हक्क व सुरक्षा. शेतकरी हक्क व सुरक्षा. ठीक आहे शेतकरी हक्क व सुरक्षा किंमत. ठीक आहे शेतकरी हक्क व सुरक्षा किंमत हमी. अरे वा किंमत हमी व कृषी सेवा पहा का म्हणते कृषी सेवा. वा रे वा. ठीक आहे शेतकरी हक्क व सुरक्षा किंमत हमी व कृषी सेवा. ठीक आहे करार शाबाश हा शब्द महत्वाचा आहे याच्यातला. करार विधेयक. ठीक आहे करार विधेयक. ठीक आहे विधेयक कायले आता कायदा झाला तो. ठीक आहे करार कायदा. ठीक आहे करार कायदा 2020. ठीक आहे
आता लक्ष द्या, याले इंग्लिश मध्ये काय म्हणते, तर फॉर्मर इम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑन प्राइस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस बिल 2020. आपण मराठीतच लिहिलं, शेतकरी हक्क सुरक्षा किंमत हवी, ठीक आहे, किमतीची हवी कृषी सेवा करार कायदा. ह्या करारात किमतीची हमी म्हणते. आणि पंजाबचे जे लोक आंदोलन करून राहिले ते एवढंच म्हणून राहिले का तुम्ही या कायद्यात आम्हाला कायद्यात लिहून द्या का हमी भावाच्या पेक्षा कमी माल घेणार नाही. तर सरकार म्हणते याच्यासाठी विरोध आहे का आम्हाला लिहून द्या कायद्यात आणि तो कायदा पारित करा का याच्यापेक्षा कमी किमतीनं तुमचा माल खरेदी करणार नाही. ठीक आहे, समजलं का? अरे आंदोलनच त्याच्यासाठी आहे का तुम्ही जे म्हणून राहिले ना का तुमचा जो MSP आहे त्याच्यापेक्षा कमी रेटनं खरेदी होणार नाही, तर ते लिहून द्या. तर लिहून द्यायला सरकार तयार नाही. काऊन लिहून द्यायला तयार नाही? दे ना बाबा लिहून. काही वेगळे थोडीच मागून राहिले. आणि सरकार हे कल्याणासाठी असते, लोकांच्या कल्याणासाठी कायदे करत असते. त्या भांडवलदार लोकांचे गुलाम होय का हे? जवाई होय का? का तो सासरावाई यायचा का घर जवाई ठेवला यायले का त्याच्या बाजूचे कायदे करायचे? हा, लाल किल्ला इकू का तिकडं रेल्वे इकू का विमानतळ इकू? आता तर पोट इकाले काढले म्हणते बंदर. आम्हाला इकणं म्हणा किडनी सगटच्या माय मी. हा ठीक आहे, इका बापान कमावलं तुम्ही उडवा. हा, नोटाबंदी उरावर, GST उरावर. हा, अरे शेतकऱ्याच्या बाजूनं तर चांगले कायदे करा. अरे जो कमावते, या कोरोनाच्या काळात 3% GDP त्याचाच होता म्हणून आपण इथं टिकून राहिलो. नाही तर पुरी GDP पुन्हा मायनसमध्ये गेली असती. -24% GDP गेली होती भारताची. त्याच्यात एकच फॅक्टरी चालू होती कोरोनाच्या काळात, शेती. त्यानं जर म्हणलं ना दूधही नाही देत, भाजीपाला नाही देत आणि अन्न नाही देत तर उपाशी मरान. तर ठीक आहे, कृषी सेवा करार कायदा 2020 केला. याच्यात पहिला पॉइंट आहे, ह्या महत्वाचा आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. काय म्हणते? कॉन्ट्रॅक्ट. लक्ष द्या बे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. आता काय आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग? लक्ष द्या. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे शेतीच्या मालाबाबतचा करार करायचा. आता तुम्हाला सांगतो, शेतीच्या मालाबाबतचा करार करायचा. मग आता शेतीचा माल, आता ठीक आहे, लहान लहान शेतकरी आहेत, त्याच्या लहान लहान शेतकऱ्यासोबत करार करण का? मग ते सगळे समूह करण, त्या समूहासोबत करार करण. ठीक आहे, मग एका गावात आहे, का पिकते तुमच्या गावात? सोयाबीन पिकते का? सोयाबीन पिकते का? मग सोयाबीनचं वावर. ठीक आहे, ह्या गावात ठीक आहे 15-20 शेतकऱ्याचे छोटे 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 वावर राहीन असे. ठीक आहे, कोणाचं 5 एकर, कोणाचं 8 एकर, ठीक आहे, कोणाचं 10 एकर. ठीक आहे, सगळ्याले कलेक्ट करण आणि सगळ्याले म्हणून एकच करार करा. सेपरेट करार करणार नाही, करार करण. आणि करार आता लक्ष द्यावे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा घोळ कुठं आहे? म्हणजे हे सर्व भांडवलशाही व्यवस्था आहे. FEMC आहे, FEMCत आपण माल विकतो, तिथं दलाल आहे, अडते आहे. अबे ते टॅक्स घेऊन राहिले. दलाल अडत्याचा एक कुठं टॅक्स नाही आहे, कुठं 1.5% आहे, कोणी 2.5% घेते, कोणी 2% येते. तुम्ही कायद्यात मांडा ना का कोणत्याच व्यापाऱ्यानं FEMCत 1.5% वर किंवा 1% वर टॅक्स घेऊ नये. नाही तर त्या व्यापाऱ्यावर लादा बंदा. ठीक आहे, ठीक आहे, मोजाईचे पैसे कास्तकारापासून. हा, त्याच्यानंतर माल भरायचे पैसे का त्यानं ठेका घेतलाय का? हपकारानं व्यापाऱ्यावर. तो व्यापारी बसलाय तिथं. असे कायदे करा ना का त्याच्यापासून, ठीक आहे, शेतकऱ्यापासून अडत्यानं 1 रुपया घेऊ नये. त्याचा माल खरेदी करणे आणि तो माल मोठ्या व्यापारी जो खरेदी करत आहे त्याच्याकडून पैसे वसूल करणे, मेंटेनन्स करायला लावा. शेतकऱ्यांनी ठेका घेत म्हणजे त्यानंच उगवाव. एकमेव माणूस आहे या भारतात जो स्वतःचा माल स्वतः बनवते आणि त्याला त्याच्या मालाचे भाव ठरवता येत नाही. ठीक आहे, एकमेव आहे. कोण ठरवते? केंद्र सरकार. याची व्यवस्था आहे, MSP मिनिमम सपोर्ट प्राइस. हा, आणि तुम्ही पूर्ण ठीक आहे, जेवढ्याही वस्तू तयार होते त्या पहा, त्याच्यावर मॅक्सिमम रिटेल प्राइस MRP आहे. ठीक आहे, मॅक्सिमम रिटेल प्राइस आहे. काय? त्याची मॅक्सिमम रिटेल प्राइस आहे. तो त्याच्या मालाची भाव ठरवते. मग लागत किती लागू आहे, प्रॉफिट किती झालं पाहिजे, याची किंमत कोण ठरवते? सरकार. ठीक आहे, कोण ठरवून राहिलं? सरकार. अरे सरकार ठरवून राहिलं. त्याचे तुम्ही जे ठीक आहे, जे कृषी विद्यापीठ आहे त्याला तुम्ही आकलन करायला लावता. तिथं ट्रॅक्टरचे रेट किती आहे, ट्रॅक्टरचे रेट किती आहे, बियाण्याचे रेट किती आहे, खताचे पहा, पिकते किती, यावरेज सरासरी काढते 7 पोते सोयाबीन. अबे एकरी पीक
सोयाबीनच्या शेंगा भराच्या टायमावर जर पाणी गेला ना, मुंगाच्या शेंगा भराच्या टायमावर पाणी जास्त आला तर त्या मुंगा शेंगा सडते. सोयाबीनच्या शेंगा भराच्या टायमावर पाणी जास्त आला, कमी आला तर तो दाणे तुरीच्या दाण्यासारखे, ज्वारीच्या दाण्यासारखे होते. डायरेक्ट सोयाबीनचं उत्पादन ठीक आहे 8 एकरी 8 पोत्यावरून 3 पोत्यावर 2 पोत्यावर येते. का खाईन का ठेवून बे? हा ठीक आहे. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, आवाज येत आहे का पहा सांगा. ठीक आहे, ठीक आहे, आवाज येत आहे का पहा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग का म्हणते तो ठीक आहे शेतकऱ्यासोबत करार करण. आता लक्ष द्या बे, 4,000 रुपये समजा सोयाबीनचा हमी भाव आहे, समजा 4,000 रुपये हमी भाव आहे किंवा मार्केटले आहे ते. ठीक आहे, मोठाले व्यापारी येईन, उद्योजक येईन, मांडवा गाव मायगाव मांडव्याच्या लोकांसोबत करार करण. 4,000 रुपये मार्केटले आहे, आम्ही 4,500 रुपयानं तुमचं सोयाबीन खरेदी करू. ह्या करार केव्हा करण्यात येईल बे? ह्या करार केव्हा करण्यात येईल तर ह्या करार पीक ठीक आहे पीक निघाच्या अगोदर, पीक निघाच्या अगोदर ह्या करार करण्यात येईल. पा करार का म्हणते, पीक निघाच्या अगोदर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अंतर्गत ठीक आहे ते मोठाले उद्योजक लोक ह्या करार करण. आणि ह्या करार केला का त्याले 4,000 आहे जास्त देईन व्यापाऱ्याला. ठीक आहे 200-300 रुपये त्याला वाटतं अरे वा जाग्यावरून 4.5च्या भावानं चाललो. समजा ठीक आहे समजा ठीक आहे का हे 4.5च्या भावानं करार केला आणि सोयाबीन निघाल्यावर का म्हणलं, सोयाबीन निघाल्यावर ठीक आहे 5,000 रुपये मार्केटले भाव आहे बे. लक्ष द्या, म्हणजे जेव्हा करार केला तेव्हा 4,000 रेट होते. ठीक आहे 4,500 न करार केला आणि सोयाबीन निघाच्या टायमाले जर 5,000 रुपये रेट असन तर मग का करायचं जी? इथं शेतकऱ्याचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं. इथं तुले 5,000नं विकता येणार नाही, गुपचाप त्याच्यासोबत करार करा इक. मग पलटवताय ना. याच्यात जर त्यानं पैसे नाही दिले, त्यानं पैसे डुबवले. आता लक्ष द्या, आता समजा आता ह्या कायद्यात पहा ना, जर समजा लक्ष द्या, जर समजा ठीक आहे जर समजा आता पहा ना, याचा विचारच नाही करा टाकलो. 4,500 न करार झाला आणि सोयाबीनचे रेट मार्केटले 3,000 रुपयानं पडले. म्हणजे मार्केटमध्ये सोयाबीनचे रेट पडले, मार्केटमध्ये 3,000 रुपये रेट आहे. करार केला 4.5 आणि त्यांना म्हणलं का मी सोयाबीनच घेत नाही तुमचं, खड्ड्यात गेलं कामधाम, जाऊ दे तिकडं करार. मग म्हणते केंद्र सरकार जर तुमच्यात वाद झाला तर SDO साहेबाकडे जा, सब डिव्हिजनल ऑफिसर. आता SDO म्हणजे ह्या रिकामटव्याच उरलाय, तेवढे धंदे आहे. तो वावरातलं पीक पाहिन, तिकडं फवारा मारण, पाणी ओलान का करण. अबे तो त्याला एवढा रिकामटव्या आहे का तो पाहते. अबे त्यानं दुकान लावून महाराष्ट्र सरकारनं कायदा केला का शेतकऱ्याला कुठेही माल आपला विकता येईल. दिसते का तुम्हाला शेतकरी रस्त्यावर माल घेऊन हाय का एवढा वेळ त्याच्यापाशी? तो लावण का कुठं ठीक आहे चौकात दुकान. तुम्हाला सांगतो ठीक आहे 100पैकी मोजून 2 ते 3 का भाजीच्या बंड्या टाकून बसले आहे, बाकीच्याले वेळ नाही आहे. एवढा वेळ आहे का तो तिथं माल आनंद इकन. तो तर पाहिजे ह्या इकला, पैसे घेतले, घराकडे गेलो, आपल्या तिकडे वावरात पीक आहे, पाणी ओलाचा आहे, फवारा मारायचा आहे, ठीक आहे डवरण करायचा आहे, खुरपण करायचा आहे. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगून राहिलो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. SDO ले जा, अर्ज करा त्याचे. ठीक आहे त्याच्यापाशी 4-5 चक्रा मारावजी, साहेब आमच्यावर अन्याय झाला. आता SDO हा महसूल विभागाचा प्रमुख असतो. ठीक आहे विभागाचा. मग आता त्याचे कामं पुन्हा हे त्याच्या उरावर कामं, आपल्या बाजूने निर्णय द्यायला किती वेळ लागन, तोपर्यंत त्यानं मालाचं का करायचं? त्यानं तर करार केला होता, मालाचे भाव पडले तर का करायचं? त्यानं जर करार ठीक आहे नाही केला तर लेखाले सजा ठेवा ना मग 2 वर्षाची. आणि जर समजा मग 4,500 मग इथं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं, मार्केटमध्ये 5,000-5,500 असन तर मग का करायचं? हे मात्र नाही सांगितलं सरकारनं. मार्केटमध्ये समजा जर भाव वाढले तर मग का करायचं? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करा, मान्य आहे ना आम्हाला. ठीक आहे. आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो का जे हमी भाव आहे MSP, अरे आम्ही सोल्युशन सांगतो ना तुम्हाला. जे मिनिमम सपोर्ट प्राइस तुम्ही आमच्या मालाची ठरवता. अबे एकमेव आमचा बाप आहे जो तुमच्यासाठी कमावून राहिला, तो उगवते म्हणून खाता, नाही तो उपाशी मरान. तो जो आमचा बाप आहे
तो एकमेव कास्तकार आहे जो माल उगवते. अरे जुवा खेळते जुवा. 70 पोत्याच्या सोयाबीनचा ढीग वावरात राहते. 20 क्विंटलचा याचा वावरात राहते. वरता आबा येते त्याचं त्याला माहित राहते का इच्छे ठोके कसे करून राहिले. का पाणी आला तर बंदा मातीत कापूस मिसळन. मजूर भेटत नाही कापूस हे चाले त्याचं त्याला माहीत. फवारेले वेळेवर माणसं नाही भेटत. विचारले का येत ना. सगळ्यात जास्त उत्पन्न कमावणारं राज्य महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या आत्महत्या सर्वात जास्त होते. हे लाजिरवाणी परिस्थिती आहे. अरे लावा ना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी. स्वामीनाथन आयोग म्हणते का एक दिवस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी सांगेन समजून. स्वामीनाथन आयोग म्हणते का त्याच्या घरचे माणसं जर काम करत असेल वावरात त्याची मजुरी पकडा. ते पकडतच नाही तुम्ही. त्याच्यानंतर शेतीतून माल काढता तिची उत्पादकता कमी होते. दरवर्षी शेणखत टाका लागते आणि शेणखताचे भाव आहे ठीक आहे 5,000 रुपये ट्रॉली. त्याचे भाव कोण पकडान. शेतीची उत्पादकता कमी होते म्हणून शेतीचंही ठीक आहे जसं तुम्ही घसाई पकडताना डिप्रिशिएशन व्हॅल्यू एखाद्या कंपनीची त्या मशीनची ते याड करते प्रोडक्ट मध्ये तसं आमच्या शेतीची घसाई होऊन राहिली. त्याची किंमत पकडा 10,000 रुपये 8,000 रुपये पिकाच्या याच्यात हमी भावात. तवा ते जोडा आणि मग पहा किती रेट होते. तर हमी भाव किती ठरवता. पहिले विचारात पीक निघाच्या अगोदर हमी भाव ठरवते. 26 पिकाचे हमी भाव ठरवते. सोया खरीप 10 रब्बी. कृषी मूल्य आयोग कृषी मंत्रालयाअंतर्गत कृषी मूल्य आयोग येते. त्याची एक समिती गठीत करते केंद्र सरकार आणि भारतातील कृषी विद्यापीठाले सगळे माहिती गोळा करायला लावते. तिथं पिकाचे भाव किती तिथं ठीक आहे शेतीमाला याचे ट्रॅक्टरचे भाव किती आहे मजुरीचे रेट किती आहे पिका ठीक आहे खताचे. आपल्या खत 500 रुपयाची DAPची बॅग भेटते आता 1200 रुपये झाली. केंद्र सरकारनं त्याच्यावरची सबसिडी बंद केली. अरे आम्हीच सापडतो का सबसिडी बंद करायला. काहून दुसरं काही सापडत नाही का तुम्हाला. अरे आमच्या मालाले आम्हाला तुम्ही सस्त्यात उपलब्ध देऊन राहिले. उपकार करून राहिले का तुम्हाला जगून राहिलो. तर पीक निघाच्या अगोदर ह्या करार करण्यात येणार आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अंतर्गत. मग आपण याच्यात टिकू का. आपण SDO कडे चक्रा मारू का. जर मालाचे भाव पडले तर मग का करायचं. त्यानं जर माल खरेदी करत नाही म्हणलं तर आणि वाढले तर आमचा माल आम्हाला मार्केटमध्ये विकता येईल का हे सांगा तसंही. मग आम्ही तुम्हाला सोल्युशन आम्हाला विचारलं का. अरे आम्हाला तर विचार आमचे कायदे करत आहे एक वेळा आमच्या समोर ठेव ना तो कायदा. अरे भाऊ ह्या सरकारनं एकही कायदा तुमच्या समोर ठेवला नाही. केंद्र सरकार तरी कायदे करताना 2-4 वेळा लोकांसमोर ठेवे का आम्ही ह्या शेतकरी पुनर्गठन जमीन पुनर्वसन अधिनियम करत आहे याच्यात काही दुरुस्ती असेल तर आम्हाला सांगा. जयराम रमेश यांनी 3-4 वेळा लोकांच्या समोर ठेवला. लोकांच्या ठीक आहे व्ह्यू मागितले. लोकांचे व्ह्यू याड सुद्धा केले. तर आम्हाला विचारातच का आमचं कुठं दुखते कुठं सुखते. तर तुम्हाला सांगून राहिलो का आमच्यासाठी जे तुम्ही कायदे करत आहेत आम्हाला एक वेळ विचारा का आमच्यासाठी का सोयीस्कर आहे. आमचा माल मान्य आहे का सगळ्याचा माल सारखा राहत नाही. तर हमी भाव एका मालाचे 3 ठेवा. ठीक आहे. आता सोयाबीन आहे मी तुम्हाला सांगितलं 4,000 रुपये हमी भाव आहे. ठीक आहे 4,000 रुपये हमी भाव आहे किंवा 5,000 रुपये आहे. आता लक्ष द्या रे बा सोयाबीनचा हमी भाव तुम्ही ठरवत आहे ना तर सोयाबीनचा चांगल्या क्वालिटीचा भाव 5,000 ठेवा. ठीक आहे. मीडियम रेट 4,500 ठेवा आणि एकदम लो अर्धी माती आणि अर्धी गोटे. आता काय होते का सोयाबीन सोंगाच्या टायमालेच पाणी येईन. ठीक आहे तर त्याला ढेकलं येईन तर काही येईन. ठीक आहे गहू सोंगाच्या टायमाले ठीक आहे पाणी आला तर त्याला माती डिकून येते. गव्हात अर्धी माती होते. असा माल राहू शकते अर्ध माती अर्ध सोयाबीन. ठीक आहे. त्याच्यानंतर काही काड्या राहू शकते काड्या कचरा. ठीक आहे. सोयाबीनच्या वेळेस पाणी आला तर काही असे दाणे असे बारकुईल्यासारखे होते. तो मीडियम क्वालिटीचा माल नाही आणि एकदम हाय क्वालिटीचा माल 5,000 रुपये. चांगलं सोयाबीन आहे निकृष्ट सोयाबीन आहे 5,000 रुपये. प्रत्येक मालाचे 3 हमी भाव ठेवा. याच्यापेक्षा वेगळी वर्गवारी व्यापाऱ्याने करता येणार नाही. ठीक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिकारी ठेवा. ठीक आहे. ते अधिकारी लोक निवडन शेतकरी निवडन. ठीक आहे. आणि ते दर्जा ठेवन का तो माल मीडियम रेटचा ठेवायचा का ठीक आहे लो ग्रेडचा ठेवायचा का हायर ग्रेडचा ठेवायचा. आणि मग याच्यापेक्षा जर कोण्या व्यापाऱ्याने एखाद्या गावातून एखाद्या शेतकऱ्याचा माल कमी रेटनं घेतला ना भाऊ तर त्याला डायरेक्ट 2-3 वर्षे सजा ठेवा. नाही जाग्यावर येईन ना तर काहीच नाही. ठीक आहे. अबे ठेवायला लावा ना 3 हमी भाव ठेवा. मान्य करतो ना आमचा माल 3 ग्रेडचा राहते. 3 ग्रेडच्या वर 4था ग्रेड नाही पाहिजे आम्हाला. 3 ग्रेडचा माल ठेवा आणि 3चे हमी भाव ठेवा. एक हमी भाव नका ठेवू. आणि याच्यापेक्षा जर कमी भावानं कोणी घेतला सोल्युशन मी सांगून राहिलो. नुसते प्रश्न निर्माण नाही करून राहिलो. सोल्युशन लागन.
ठीक आहे. का सोल्युशन सांगून राहिलो तुम्हाला. सोल्युशन सांगितलं. आमच्या भालाचे 3 क्वालिट्या ठेवा, 3 क्वालिट्याचे 3 हमी भाव ठेवा. आणि जर याच्यापेक्षा जर कोणी कमी किमतीनं खरेदी केला, ठीक आहे, आणि तुम्ही मार म्हणता 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे का? कंद दुप्पट करा तुम्ही आमचं उत्पन्न. अरे आमचा बाप गव्हाले पाणी ओलून राहिला. आता गव्हाचं सीझन आहे. हा, हप्त्यात 8 तासाची लाईन देऊन राहिले तुम्ही. 8 तासाची. किती तासाची? 8 तासाची लाईन देऊन राहिले. त्याच्यात 3 दिवस दिवसा देता आणि 3 दिवस रात्री देता. अरे डुकरं होय का आम्ही? माणसं वय माणसं. हा, त्या वावरात थंडीत पाणी ओलून राहिलो का म्हणत असाल का? जिथं टेम्परेचर ठीक आहे 8 डिग्री आहे, 7 डिग्री आहे, थंडीनं हातपाय कुडकुड करून राहिले आणि त्याच्यात आम्ही पाणी ओलून राहिलो. हा, रात्रीच्या अंधारात दिसते का? उज्याला टार्च असा खाकीत घ्या लागते. हा, चण्याचे स्प्रिंकलरचे पाईप रात्री 2 वाजता बदलवायला जा लागते. आमचा विचार करा ना. हा, उत्पन्न डबल करता म्हणता तर आम्हाला कमीत कमी 24 तास लाईन द्या. द्या ना लाईन 24 तास. मेले का तुम्ही? हा, लोकायले 24 तास लाईन देऊन राहिले. शहरातल्या लोकांना 24 तास लाईन देऊन राहिले. आम्ही डुकरं वय का? माणसं नाही वय का? अरे आम्हाला आयुष्य आहे. आमचे पोट्टे बाट्टे आहे. डसला नागोबा संध्याकाळी कुठं अंधारात दिसणार आहे? येऊन पाय जरासा एखादा दाबतो तिथं वावरात. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सत्यानाश. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये पारदर्शकता ना, याले बी मान्य आहे आम्ही. पण जर असं झालं तर करायचं का? मग एसडीओकडे जायचं थांबचा होईन का? आमच्या बाजून निर्णय घेईन का? त्याला जर तिकडे 2-4 चालले तो तिकडे सेटल होईन. मग शेतकऱ्यानं का करायचं? कोण त्याला जबाबदार राहीन? पुन्हा व्यवस्था तशीच आणली तुम्ही. हा, ठीक आहे. तर हे सोल्युशन सांगून राहिलो मी. तर हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पीक निघाच्या अगोदर, ठीक आहे, पीक निघाच्या अगोदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्याच्या समोर होईल. जर त्यानं करार, ठीक आहे, म्हणजे आता त्यानं जर खरेदी करतो नाही म्हणलं तर एसडीओकडे जा. आणि जर मालाचे भाव वाढले तर आम्ही कोणाकडे जायचं? मग का करायचं? त्याच्यात तो आम्हाला भाव वाढून देईन का? याच्यावर सोल्युशन नाही. नाही ना, करार झालाय, तुम्हाला खरेदी करता येणार, तुम्हाला दुसऱ्याला कोणाला विकता येणार नाही, असं का? ठीक आहे. मग याचं परफेक्ट सोल्युशन आम्हाला लागल. आणि आमच्या मालाचे भाव याच्यात काय होईल का? जेव्हा तुम्हाला सांगतो टप्प्याटप्प्यानं एपीएमसीत माल लोक नेणं बंद करण, एपीएमसी बंद होऊन जाईल. मग एपीएमसी बंद झाली का हमी भाव ठेवायची सोयच बंद. कारण लक्षात ठेवा, जर शेतकऱ्यानं ठीक आहे, पहा इथं का म्हणून राहिलो. आता समजा भाव पडले, आता पहा ना, तुरीचे भाव मागच्या वर्षी 5,600 काहीतरी 800 रुपये हमी भाव होता आणि मार्केटमध्ये 4,000 तुरी होत्या. 9,000वर गेला. इजिप्तून आयात डाय बोलावली. किती लागते का लागते? अरे विचार तर राज्याले का किती लागते? अकातल्यासारखी बोलावली आणि 4,000 रुपयानं तुरी का लागल्या कास्तकाराले. किती हजार रुपयानं? 4,000 रुपयानं. ठीक आहे. मग 4,000नं तुरी विका लागल्या. मग त्याला जबाबदार कोण? मागच्या वेळेचं भाजपाचं सरकार म्हणे का तुरी नाफेडले घ्यायला आमच्या वर्षी बारदाना नाही म्हणे. आणि ते ठीक आहे सिमेंटचे रस्ते बांधले, त्याच्यावर ट्रकनं बारदाना आहे. कुठून येते? बोलायला लावते. हा, तिथं बारदाना आहे तुमच्यापाशी आणि इथं बारदाना नाही आहे. तुरी घ्यायला बारदाना नाही आहे म्हणे. राग तसा आहे का त्याच पोत्यात दबाव धरून. हा, कुठून आला मग तो बारदाना? अरे उत्तर तर बरोबर द्या. इतके पागल नाही आहे आम्ही. एवढं अनपढ समजता का? अबे शेतकऱ्याचे पोट्टे शिकले सवरले आहे. लक्षात ठेव जा पुढच्या निवडणुकीत हे पॉइंट. ठीक आहे. तर हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग याच्यात आणली. हा, ठीक आहे. शेतकरी हमी कृषी सेवा व करार कायदा, ठीक आहे, ह्या कायदा केला. ठीक आहे. आणि या कायद्यात एपीएमसी समोर करार करता येईल म्हणते. पण जर ह्या करार मान्य झाला नाही, ठीक आहे, करार तुटाचा वेळ आली तर एसडीओकडे तक्रार दाखल होईल. ठीक आहे. तर असा ह्या कायदा केला. आता पाहू, मी तुम्हाला सोल्युशन बी सांगितलं का याच्यावर करायचं का. त्याच्यानंतर ठीक आहे, तिसरा करार पहा. ठीक आहे, तिसरा करार आता पहा. ठीक आहे, हमी भाव जे जाहीर करते, तर हमी भावानं जर मार्केटमध्ये माल खपत नसन तर नाफेड खरेदी करते. ठीक आहे, नाफेड खरेदी करते. तर आता त्याच्यानंतर तिसरा करार. ठीक आहे, तिसरा करार. ठीक आहे, शेतकरी, ठीक आहे, शेतकरी उत्पादने, ठीक आहे, उत्पादने व्यापार,
व्यापार व वाणिज्य, ठीक आहे, व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन, ठीक आहे, प्रोत्साहन, ठीक आहे, प्रोत्साहन व सुविधा, व सुविधा, ठीक आहे, सुविधा कायदा, कायदा 2020, शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन व सुविधा कायदा 2020. आता काय म्हणते, ह्या कायद्यातली तरतुदी, तिसरा कायदा म्हणते का भारतातील कोणत्याही पॅन कार्ड धारक व्यक्तीला कोणत्याही गावातला माल कुठेही खरेदी करता येईल. खूप चांगली गोष्ट आहे, मान्य आहे, ठीक आहे. पण भाऊ थोडंसं त्याच्यात टाकलं असतं का हमी भावापेक्षा एकही रुपयानं कमी भावात खरेदी करता येणार नाही, नाही तर तुले 2 वर्षे सजा होईल. 2 लाईनी जास्त टाक ना बाबू. मी तुम्हाला सांगतो असा कायदा कर, मी पुन्हा पुढच्या वर्षी तुले शिक्का मारीन. नाही मारीन तर चॅलेंज आहे. 2014 दिलं होतं, पुन्हा दिन 2024 टाक ना 2 लाईनी का हमी भावापेक्षा एकही रुपया खरेदी करता येणार नाही. नाही 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 नाही, हे जमणार नाही, ठीक आहे. तर शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन कोणतंही सरकार येऊ, ते काँग्रेसचं येऊ का बीजेपीचं येऊ, शेतकऱ्याच्या हिताचं नाही. आणि एखादा नेता तयार बी झाला तर त्याला मॅनेज कसा करायचा, खासदारकीचं पद एखादं देऊन द्यायचं आणि मोकळं करायचं, चाल चुप बस, बोबलू नको जास्त, ठीक आहे. नेते मॅनेज होते, कार्यकर्ते नाही मॅनेज होत, ठीक आहे. आणि शेतकऱ्याचे नेते वालीच नाही आला शेतकऱ्याचा. फार कमी नेते असतात बच्चू कडू सारखे, जे आंदोलन घेऊन बाईकने तिकडे दिल्लीले कूच करून राहिले. कायदा कसा बरोबर, कायदा कसा चुकीचा हे मी तुम्हाला सांगून राहिलो, ठीक आहे. तर आता काय म्हणते, पॅन कार्ड धारक कोणत्याही व्यक्तीला कापूस सोयाबीन काही बी खरेदी करता येईल, पण 2 लाईनी वाढवल्या असत्या त्याला हमी भावापेक्षा खरेदी करता येणार नाही. जर केली तर 2 वर्षात सजा राहील. टाकलं त्याच्यात 2 लाईनी. का चाललं पेनानं घोटाले, नाही मला सांग, मी येतो दिल्लीले लिहासाठी. हा मग त्याच्यानंतर काय म्हणते, ठीक आहे, पहा का म्हणून राहिलो, पॅन कार्ड धारक, ठीक आहे, पॅन कार्ड धारक, पॅन कार्ड धारक कोणालाही शेतीमाल खरेदी करता येईल. चांगली गोष्ट आहे. जे व्यापारी आहे, आडते आहे, ते कमी होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यात 2 लाईनी आमच्या बाजूच्या घोपाट्या लागत होत्या, त्या नाही घोपाटल्या तुम्ही. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर म्हणते, ठीक आहे, कोणत्याही शेतकऱ्याले, लक्ष द्या बे, कोणत्याही शेतकऱ्याले, ठीक आहे, कोणत्याही राज्यात आपला माल, कोणत्याही भारतातील कोणत्याही राज्यात आपला माल विकता येईल, आपला माल विकता येईल, ठीक आहे. लक्ष द्या, कोणत्याही राज्यात माल विकता येईल. आताच शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, परवाच्या दिवसचं वक्तव्य आहे, जर कोण्या शेतकऱ्यानं माझ्या राज्यात माल आणला तर मी त्याचा माल बॉर्डरवरच जप्त करीन म्हणे, ट्रक सहित. त्याचेच नेते म्हणून राहिले का माल जप्त करीन. पा किती दुरावा भास आहे याच्यात. का थो म्हणून राहिला का भारतभर ही का केंद्र सरकारनं, ह्या म्हणून राहिला महाराष्ट्राच्या बॉर्डरला जप्त. काऊन, यायच्या राज्यात दुसऱ्या राज्यातून माल आला तर मालाचे भाव पडत आणि शेतकरी नाराज होईल आणि निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल. त्याला लगेच लक्षात आलं. असा खेळ आहे तो. कोणते मग जर असं राज्यानं केलं का बॉर्डरवर, मग काय करायचं, केंद्र सरकारपाशी आहे का उत्तर, अरे हट. त्यानं मग शेतकऱ्यानं कमावलेला माल त्यानं जर जप्त केला तर आहे का त्याची सोय सोडवाची, त्याला माहित आहे का प्रोसिजर. हे म्हणते भारतभर ही का, आणि तो म्हणते मी माझ्या राज्यात येऊ देत नाही, बीजेपीचाच मुख्यमंत्री म्हणून राहिला. कितीची उपाद होईल, ठीक आहे, ठीक आहे. थांब रे, धीर धर पोट्या, थोडसा पोट्याला भूक लागली आमची इच्छा, ठीक आहे. तर कोणत्याही शेतकऱ्याने कोणत्याही राज्यात आपला माल विकता येईल या कायद्यानुसार, ठीक आहे. पण हमी भावात घेईन का, त्या राज्यात माल नेला, मालाचे भाव पडले तर करायचं का, ठीक आहे, हे नाही सांगितलं, ठीक आहे. ऑल इंडियात कुठेही, ऑल इंडियात कुठेही, ठीक आहे, ऑल इंडियात कुठेही विकता येईल. त्याच्यानंतर एपीएमसी तर विकता येईल, ठीक आहे. एपीएमसी हे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी, ठीक आहे. हे प्रत्येक महाराष्ट्रात 300 कमिटी आहे अशा, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी. आमच्या ठीक आहे, वर्धेले हिंगणघाटची मोठी एपीएमसी आहे, खूप चांगली आहे, ठीक आहे. शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेते, 1 रुपयात जेवण देते, राहिली व्यवस्था केली, चांगलं आहे,
चांगले लोक असले तर चांगलं काम होते तिथून. तर हे शेतकऱ्याचा माल विकासाठी आरती. अरे तिथं जे टॅक्स घेते ना हे टॅक्स व्यापाऱ्यावर बसवा. अरे तो राबून रक्ताचं पाणी करून राहिला आणि कमावून राहिला, त्याच्याकडूनच तुम्ही पैसे काढून राहिले. कवा कवा तर त्याच्या मालाचे पैसे सुद्धा नाही निघत, त्याची लाज बायगा. ठीक आहे. शेतकरी आत्महत्या करून राहिल्या, त्याला 24 तास लाईन द्या, एवढा हमी भाव द्या. सोन्याचे रेट पाहना. ठीक आहे. 1960 पासून तर आतापर्यंत कितीनं वाढले? 21,000 पटीनं सोन्याचे रेट वाढले. पगार ठीक आहे, पगार 400 ते 500 पटीनं सरकारी अधिकाऱ्याचा पगार वाढला आणि कापसाचा रेट वाढला फक्त 10 पटीनं. ठीक आहे. 400 रुपये क्विंटलवरून कापूस 4,000 रुपये, 4,500 रुपये, 5,000 रुपये क्विंटल गेला. ठीक आहे. याचा विचार तुम्ही करा का शेतकऱ्याचा हमी भाव, मजुरीचे रेट का वाढले, त्याच्या पटीनं हमी भाव वाढून राहिले का, याचा विचार करा. 1.5% चिवत्या बनवता. ठीक आहे. 1.5 हमी भाव दी. अरे राज्य सरकार नाही त्याच्या हमी भावात याड द्यायला पाहिजे का आम्ही स्वतःहून. ठीक आहे. याच्यात ठीक आहे